तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एक अशी स्टोरी सांगणार आहोत की सगळ्यांना आवडेल. आणि ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये हॉरर, ॲक्शन, थ्रिल आणि मस्त मजा भरून आहे ही स्टोरी. तर चला मग सुरुवात करूया स्टोरीसाठी. हां, तर स्टोरीमध्ये कसं होतं माहिती आहे, 4 मित्र असतात. 4 मित्रांमध्ये एक असतो आयुष, दुसरे असतात ड्रायव्हर साहेब, तिसरे असतात अशोक साहेब आणि चौथे असतात आपले ठाकरे साहेब. तर स्टोरीमध्ये असं होतं की ड्रायव्हर साहेबांच्या मनात असं येतं, ड्रायव्हर साहेब आणि आयुष साहेब यांच्या मनात येतं की आपण पिकनिक काढूया एक चांगली मस्तपैकी. तर ते अशोक साहेबांना सांगतात आणि अशोक साहेब ठाकरेंना सांगतात की पिकनिक काढतात तर चला मग जाऊया. तर ड्रायव्हर साहेबांची एक मोठी कार असते रेंज नावाची. तर ड्रायव्हर साहेब कारनी मस्त कुठेतरी नेणार असतात पिकनिकला. तर सगळे भेटतात, बॅग बिग भरतात कारमध्ये आणि जातात. जाता जाता आयुष साहेब बोलतात की आपण एका गावात जाऊया, तिकडचं विलेज लाईफ कसं ते आपण बघायला जाऊया. तर सगळे बोलतात ठीक आहे चालेल, चला गावात जाऊया, अस्सल गाव कसं असतं ते बघायला आपण जाऊया. तर सगळे गावात जातात. मस्त पहिला दिवस जातात, मस्त खेळतात, मजा करतात, समुद्रात खेळतात मस्तपैकी. तर मस्त खेळतात, झोपतात बिपतात. दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी मस्त खेळतात बेळतात. तर खेळलं त्या आयुषला एक माणूस बोलतो. आयुष विचारते एका माणसाला की ते असं काय फिरण्यासारखं. तर तिकडचा एक दुकानवाला माणूस बोलतो की या गावात एक मोठा किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये जो कोणी जातो तो बाहेर परत कधी येत नाही. ते खूप मोठी डायन राहते तिकडे. तर कोण असतं का आपल्याला माहिती नाही. तर आयुष साहेब बोलतात चला जाऊया. तर तो माणूस बोलतो 100 वर्ष आधी ती डायन आहे ती सगळ्यांना मारून टाकायची, त्यांचं रक्त प्यायची, त्यांना खाऊन टाकायची. तिचे केस एवढी कडक आणि मोठी असतात, त्या केसांनीच माणसांना डोकं कापायची ती. तर बाप रे, तर वांदेच होतात सगळ्यांचे. सगळे ऐकून एकदम घाबरतात. पण तो आयुष बोलतो चला आपण जाऊया त्या किल्ल्यामध्ये त्या डायनला बघायला. आयुष आणि ड्रायव्हर साहेब एकदम एक्सायटेड असतात. ठाकरे आणि अशोक साहेब बोलतात नाही जायचं, कशाला उगाचच. पण त्या आयुषला जायचं असतं. तर एक रात्र असते, त्याच दिवशीची रात्र होते. आणि त्या किल्ल्याला जेव्हा 100 वर्षानंतर ते 50 वर्षानंतर काही लोक येतात आणि त्या किल्ल्यासमोर बंधनं बांधतात. का तर ती त्या डायनची शक्ती आहे, ती त्याच्या आतमध्येच कैद राहावं म्हणून. आणि त्या डायनला कायमचं त्या किल्ल्यामध्ये कैद करून टाकतात. असं तर दुकानवाला त्या आयुषला बोलतो. आणि तेच त्याचं बोलणं सगळं ड्रायव्हर साहेब, अशोक साहेब आणि ठाकरे साहेब पण ऐकत असतात. तर सगळे घाबरतात. आणि त्या किल्ल्यासमोर 2 सिक्युरिटी गार्ड पण ठेवतात. का तर कोणी बाहेरचं जाऊ नये. जो कोणी त्या किल्ल्याच्या आतमध्ये गेला तो परत बाहेर नाही येणार. तर मग आयुष साहेब बोलतात चला मग जाऊन बघूया. आम्ही बोलतो नको. अशोक साहेब आणि ठाकरे बोलतातच की नको जाऊया. पण ड्रायव्हर साहेबांची इच्छा असते की त्यांना बघायचं भूत. म्हणून आयुष आणि ठाकरे जातात. मग त्यांच्यासोबत पाठोपाठी त्यांचे ठाकरे आणि अशोक साहेब पण येतात. तर जातात बितात. तर त्या ड्रायव्हर साहेबांकडे रशी असते. ते रशी आणि त्या किल्ल्याच्या अवतीभोवती एक भिंत पण बांधलेली असते. भिंत का तर त्याची शक्ती जी असते ती त्या कैद आतमध्येच कैद राहू दे, बाहेर नको येऊ दे. म्हणून ते जातात रशीने. ते भिंत चढून जातात सगळे. भिंत चढून आतमध्ये जातात. बघतात तर आतमधलं एकदम स्मशान शांतता, एकदम काळकुट्ट भयंकर परिसर, सुकलेली झाडं, थंडगार हवा, सगळे वटवाघोळं तिकडे बसलेली आहेत. एकदम असं एकदम भीतीदायक वातावरण असतं तिकडे. तर मग नंतर सगळे 4 मित्र जातात त्या किल्ल्याच्या आतमध्ये. दरवाजा बंद असतो पण तिकडची खिडकी उघडी असते त्या किल्ल्यामधली. तर ते खिडकी उघडी असते ती, ते खिडकीतून सगळे मित्र आतमध्ये जातात. आतमध्ये जाऊन बघतात तर काय, तो किल्ला एवढा मोठा असतो की बाप रे, एक प्रकारे खूप मोठं भुलभुलही असतं त्याच्या आतमध्ये. तर सगळे जातात बघतात तर काय, सगळं एकदम पुरातन जमान्याचं सगळं सामान असतं तिकडे. तर सगळ्यांची थरथर कापायला लागतं तिकडे. आयुष साहेब त्या पुरातन जमान्याच्या ग्लासमधून पाणी पितात. बाप रे, त्यांना कसं तरी व्हायला लागतं.
जातात फिरतात. त्या आयुष साहेबांना मध्ये जरा ताप भरायला लागतो. आयुष साहेब बोलतात काय नाही, त्यांना थंडी लागते. बघतात तर काय तिकडे खूप सारे खोल्या असतात. तर हळूहळू जरा वेळ थांबतात तिकडे. तर थांबल्यानंतर ते जरा फिरतात चारी जण तिकडे. मग हळूहळू करताना कोणा वेगवेगळे खोकण्याचे आवाज, कोणाचे बाई हसल्याचे आवाज, कोणी बाई रडण्याचे आवाज, असे वेगवेगळे प्रकार घडायला लागतात तिकडे. आयुष साहेबांना बाई हसल्याचे आवाज येतात, ड्रायव्हर साहेबांना बाई रडण्याचे आवाज येतात. अशोक साहेबांना असं वाटायचं की कोणतरी पाठी उभे आणि माझ्या पाठीमागे कोणीतरी दगड फेकलाय. असं वाटायचं कोणीतरी पाठीमागे दगड फेकलाय. तर आम्हाला असे खूप सारे भयंकर अनुभव यायला लागतात. तर हे सगळे 4 मित्र पळायला लागतात. त्यांना भीती वाटते एकदम. तर माहीत नाही काय होतं. ते सगळे पळतात. त्यांना वाटतं झालं आता आपली वाट लागली. ते सगळे पळतात आणि मग हळूहळू किल्ल्याच्या बाहेर येतात. त्यांना किल्ल्यातून बाहेर यायचा रस्ता सापडत नाही त्यांना. ते किल्ल्याच्या बाहेर कसं बसं खिडकीतून उडी मारून येतात. आयुष साहेबांचा पाय लचकतो. आयुष साहेब धावपळ करतात तर खिडकीतूनच उडी मारतात पहिल्या मजल्यावरून. आणि आपले 3 जण असतात ते रशीतून येतात. ती रशी घेऊन परत भिंतीवरती पण टांगतात. का तर भिंतीच्या बाहेर पण परत उतरावं लागतं, कारण की तिकडे मध्ये भिंत पण बांधलेली असते. ती एवढी मोठी भिंत, बाप रे. आयुष साहेबांना चढायला होत नाही तरी पण त्यांना कसं बसं आपण घेतो. शेवटी चढतो. ते सिक्युरिटी आपल्याला पकडतात 4 मित्रांना. बोलतात की तुम लोग क्यों आए इधर, तुम लोग को मरने का क्या. तर सिक्युरिटी बोलतो तुमचं नशीब एवढं जोरावर आहे की तुम्ही जिवंतपणे बाहेर आलाय, परत जाऊ नका. असं ते सिक्युरिटी सक्त वॉर्निंग देतात त्या लोकांना. पण आयुष साहेब काय ऐकत नाही. मग हळूहळू ड्रायव्हर साहेबांना पण वेळ लागतं की त्यांना भूत बघायचं असतं. मग ड्रायव्हर साहेब बोलतात की आपल्याला आता भूत बघायचंच आहे. मग ते घरी जातात सगळे परत रूमवरती. त्या रूमवरती एका रूममध्ये 100 माणसं झोपलेलं, ते एक धर्मशाला असते ती. तर असं होतं रूमवरती. आणि नशीब चांगलं होतं, सिक्युरिटी बोलतो की 12 वाजले, तुम्ही 10 वाजताच बाहेर आले. 12 वाजल्यानंतर तुमची वाट लागली असते, तुम्ही गायब झाले असते, असं सिक्युरिटी बोलतो. ते आयुष साहेबांना आणि ड्रायव्हर साहेबांना वाटतं की नाही, हे तर असंच खोटं बोलतात. असं होतं. तर सगळे जातात रूमवरती. तर रूमवरती जातात तसंच रात्रीचे 1 वाजलेले असतात. 4ही मित्र झोपलेले असतात. तर दरवाज्यावरती खट आवाज येत असा. तर आयुष साहेब उठतात. उठल्यावर बघतात तर काय होलात, एक अशी बाई दिसते मोठी उंच, एक काळा घोंगट घातलाय, मोठे नखं तिचे लाल रंगाचे, एक मध्ये टिकली आणि तिचा चेहरा दिसत नव्हता. असा खट ती दरवाजा ठोकते. आयुष साहेब होलातून बघतात तर त्यांची फाटतेच चांगली. तर ते परत जातात झोपायला. तर परत आवाज येतो त्यांना, ठक असं जोरदार. तर ती बोलते, आयुष दरवाजा खोल, असं ती बोलते. आयुष साहेब घाबरतात. ते होलातून बघतात तर काय ती बाई एकदमच जवळ येऊन होलात बघते आयुष साहेबांकडे. आयुष साहेबांची चांगलीच थरथरते. तर काय त्यांना खिडकीतून आवाज येतो जोरदार, आयुष, असं जोरदार त्यांना खिडकीतून आवाज येतो. बाकी सगळे झोपलेले असतात. ड्रायव्हर साहेब हे ते आयुष साहेब ड्रायव्हर साहेबांना उठवतात. पण ड्रायव्हर साहेब एवढे गाढ झोपतात की बाप रे. तर अशोक साहेबांना पण उठवतात, ठाकरेंना पण उठवतात. पण अशोक साहेब आणि ठाकरे बोलतात की नाही, तुला भास होत असेल, तुला स्वप्न पडत असेल. पण आयुष साहेबांना खरोखर खिडकीच्या बाहेर तीच बाई परत दिसते. ती त्यांना जवळ यायचा इशारा करत असते आयुष साहेबांना. आयुष साहेबांची चांगलीच तनतनते, चांगलीच फाटते. ती त्यांना असं जोरदार बोलत असते, आयुष, त्यांना जोरदार बोलवते. पण आयुष साहेब चांगलेच त्यांची फाटते. मग ते लगेच झोपतात. खिडक्या येते पडदे बंद करून. ते झोपल्यानंतर सकाळ होते. सकाळ उठावर बघतात तर काय 4 पैकी 3च मित्र आहेत. आयुष साहेब गायब झालेले असतात. बघतात तर काय आयुष साहेब कुठे माहिती आहे, तो जो किल्ला आहे ना, किल्ला, त्याच्या दरवाजाच्या समोर झोपलेले असतात मातीमध्ये. आयुष साहेब त्या किल्ल्याच्या दरवाजाच्या समोर त्या मातीमध्ये झोपलेले असतात.
दुसऱ्या दिवशी बाप रे, मग तर वांदे. सगळे गावातले लोक बोलतात की ती डायन आता त्याला सोडणार नाही. तर दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी आयुष साहेब सगळे 4 मित्र मिळून ते एका बाबांकडे जातात. ते असतात बाबा, आणि त्यांचा एक चेला असतो, तो असतो विरल. तर त्यांचा चेला असतो एक विरल. तर जातात. बाबा बोलतात तुला काही नाही होणार. ते अशी पावडर लावतात, नकली पावडर. ठाकरे बोलतात हे कोणतरी ढोंगी वाटतात. आयुष साहेब बोलतात नाही, हे खरोखरचे बाबा आहेत, त्यांचे चमत्कार आम्ही ऐकलेत. तर मग आर्यनंद बाबा त्यांना एक स्वतःचं लॉकेट देतात. बोलतात की हे घाला आणि बंगल्यात जा, काही नाही होणार, असं बाबा बोलतात. आणि आता तर आयुष साहेब बोलतात मी आता हे लॉकेट घालून परत बंगल्यात जाणार, असं आयुष साहेब बोलतात. तर जातात. रात्र होत्या. परत त्याच दिवशी जातात. बंगल्यात जायचं त्यांचा विचारच असतो, पण त्यांना ठणठणून एकदम ताप भरलेला असतो. तर ठाकरे आणि अशोक साहेब बोलतात आयुष साहेबांना, आणि ड्रायव्हर साहेब पण बोलतात की तुम्ही आज आराम करा, आज बंगल्यात नका जाऊ. आयुष साहेब काय ऐकायचं नाव नाही घेत. आयुष साहेब पागलसारखं वागायला लागतात. तर ते झोपतात. कसं त्यांना गोळी बिळी देऊन ते झोपतात. आयुष साहेबांच्या स्वप्नात एक मोठी डायन अशी येते, तिचे मोठे केस असतात. आयुष साहेबांच्या स्वप्नात गळा पकडते ती, त्यांना उलट लटकवते त्यांना. आयुष साहेबांना ठणठणून घाम फुटायला लागतं, एकदम जोरदार घाम फुटतो. घामाने अगदी आंघोळ केलेली असते आयुष साहेबांनी. तर ते असे जोरदार किंचाळून उठतात, बोलतात वाचवा मला, ती मला मारणार आहे, असं आयुष साहेब बोलतात. सगळे उठतात. बघतात तर काय, तेव्हा सकाळचे 7 वाजलेले असतात. परत ते त्या बाबांकडे जातात. बाबा त्यांच्यावरून काहीतरी नारळ ओवाळून आणि लिंबू मिरची ओवाळून काढतात आणि कुठेतरी भस्मामध्ये टाकतात त्यांच्या. तर मग आयुष साहेब बोलतातच की आज मी त्या बंगल्यात जाणारच म्हणजे जाणार. हा 3रा दिवस. तर बंगल्यात जातात. तेव्हा रात्रीचे 10 वाजलेले असतात. सिक्युरिटी सगळे झोपलेले असतात. तर ते बंगल्यात जातात. त्या ठाकरे आणि अशोक साहेब बोलतात नका जाऊ. ते तर यायला राजीच नसतात. पण आयुष साहेब आणि ड्रायव्हर साहेब जातात. तर त्यांच्या पाठोपाठी ठाकरे आणि अशोक साहेब पण जातात बंगल्यामध्ये. जातात बघतात तर काय, परत ते सगळं नजरिया. सुकं झाड, थंड घनदाट हवा, बाप रे, एकदम अंधारलेलं. कुत्रे भुकत असतात गेटच्या बाहेर. ते भिंती चढून जातात. चढल्यानंतर आतमध्ये शिरतात. खिडकीतून आतमध्ये जातात. दरवाजाला टाळा आणि बंधन बांधलेलं असतं तिकडे. ते खिडकीतून जातात आतमध्ये. तर आतमध्ये गेल्यावर एक वेगळंच परिसर होतं, एकदम थंडगार हवा, आणि एक गाणं चालू असतं तिकडे वेगळंच. आणि एक वेगळाच कोंडलेला एक वास येत असतो तिकडे. असं वाटत होतं कोणतरी डेड बॉडीचा वास येतोय. तर मग सगळे आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे फिरतात. बघतात तर काय, आयुष आणि ड्रायव्हर साहेबांच्या पाठीमागे मोठी डायन बसलेली असते. तर ठाकरे आणि अशोक साहेब बघतात तर काय, ती डायन असते. असतं काय, तीच असते. आयुष आणि ड्रायव्हर साहेबांना माहीत नाही ती कोण असते. तर ती बोलते की मी ड्रॅक्युला आहे. तर ती बोलते आजपासून माझं नाव ड्रॅक्युला आहे. तिला एका ड्रॅक्युलाने चावलेलं असतं रोमानियावरून, आणि तिला आपल्या देशात राज करायला ठेवलंय, म्हणून ती इथे कब्जा करते. मग ती 100 वर्षांपासून इथे. आणि आज अमावस्याची रात्र आहे. ती बोलते आज माझी ताकद दुगणी होणार, आणि तिला 4 लोकांची बळी पाहिजे असते. तर हळूहळू आप सगळे पळायला लागतात. कोण दरवाजाच्या पाठीमागे, कोण चप्पल स्टँडमध्ये, कोण सोफ्याच्या खाली, कोण कपाटामध्ये लपतायत. सगळे इकडे तिकडे लपतात. लपल्यावर बघतो तर काय, आबा आणि त्यांचा चेला पण येतो त्यांचा पाठलाग करत. त्यांना वाटतंय सगळं खोटं मजाक चालू आहे. आबा येतात, शोधतात. बघतात तर काय, ती ड्रॅक्युला असते तिकडे. ड्रॅक्युला, तिला शोधतात, बघतात, बाप रे, इथं लय भयंकर प्रकरण आहे. अरे नाते खोटं आहे. ती ड्रॅक्युला एवढी मोठी असते की तिचे पंख निघालेले असतात अमावस्येच्या रात्री. आणि तसं ना अमावस्येची रात्र असते.
म्हणून तिचे मोठे मोठे नखांनी ती बाबा आणि त्या विरल दोघांचे गळे कापून टाकते, त्यांचे सडधड सलग करते आणि त्यांचे डोकी चिकन लॉलीपॉप सारखे खायला लागते ती. चिकन लॉलीपॉप सारखे खाते, मस्त रक्तामध्ये डुबवून. ते पण सगळे घाबरतात, सगळे पळायचा इकडे तिकडे प्रयत्न करतात. ती ताकदीने दरवाजे खिडक्या सगळं बंद करते. सगळ्यांचे पळायचे वांदेच होतात. ती बोलते 2 लोकांची बळी चढली आहे, 2 लोकांची बळी चढली आता, तर अजून 2 लोक पाहिजेत. तर ती नाही नाही नाही, एकाची तर मी अजून एक बळी चढवली आहे, आता तिसराच एक पाहिजे. एकच माणूस पाहिजे होता तिला, कारण की तिने आदल्या दिवशी एका माणसाला मारलेलं असतं कोणत्या तरी तिला, आणि बाबा आणि विरलला पकडून 3 होतात. तिला अजून एक मुलगा पाहिजे असतो बळीसाठी, मग ती अमर होणार असते, अमर. तर असे करता करता सगळे घाबरतात, सगळे इकडे तिकडे पळायला लागतात. ती किती काय काय करते, अगदी मोठमोठे किंचायचे आवाज काढते, भिंतींवर चढते सगळ्यांना शोधायला. भिंतींवरती डायनसारखी चढते ती, वेगळीच. तिचे केस लांब लचक मोठे होतात. ते केसांना ते केसांना बांधते आणि त्याला ते वेणीमध्ये बदलून सगळ्यांना गळाबिळा पकडायला लागते. ती आयुष साहेबांना सटासट मारते, त्यांचा गळा पकडते. त्यांचे आयुष साहेब सुटत नसतात. शेवटी मग ड्रायव्हर साहेब त्यांच्या चाकूने तिचे केस कापतात. तर ती जोरदार किंचाळते आणि पंख्यानी उडत 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 ती सगळ्यांच्या पाठोपाठी येते ती. बाप रे, सगळ्यांचे वांदेच होतात. मग हळूहळू करता करता सगळे लपलेले असतात इकडे तिकडे. तर अशोक साहेबांना एक खिडकी दिसते दुसऱ्या मजल्यावरची. ती खिडकी खुली असते, ती त्या ड्रॅक्युलाला माहीत नसतं. तर अशोक साहेब आणि राज साहेब दोघं सोबतच लपलेले असतात. तर अशोक साहेब आणि ठाकरे साहेब लपलेले असतात. तर त्यांना ते सगळ्यांना बोलवतात. ड्रायव्हर साहेब आयुष साहेबांना जोरदार हाका मारतात की तुम्ही कुठे आहात, चला पळून जाऊया, इथे खिडकी खुली दिसलेली आहे. पण कोणी याचं काही नाव दिसत नाही. आयुष साहेब कुठेतरी भलतीकडेच लपलेले असतात. अशोक साहेब, ठाकरे साहेब आणि ड्रायव्हर साहेब एकसाथ भेटतात, 3 मित्र. पण आयुष साहेबांना यायला वेळ लागतो. शेवटी ड्रायव्हर साहेब आपली रशी काढतात बॅगेतून खाली आणि हळू ते उतरायला लागतात. आयुष साहेब याचा प्रयत्न करतात, पण ते ड्रॅक्युलाकडे असा चक्र असतो की ते असं जोरदार तो चक्र फेकते ना, आयुष साहेबांचा पाय कापला जातो. ते पळायला त्यांना जमत नाही. आयुष साहेब बोलतात वाचवा वाचवा, पण त्यांना जमत नाही वाचवायला. 3 मित्र ते प्रयत्न करतात वाचवायचा, पण जमत नाही. शेवटी ती ड्रॅक्युला त्या आयुषला खेचून कोणत्या तरी एका रूममध्ये घेऊन जाते, जोरदार खेचून ते एका रूममध्ये घेऊन जाते. त्या आयुषची जोरदार किंचाळण्याचा आवाज अख्ख्या एरियाभर घुमतो. सगळे 3 मित्र असतात, ते उडी मारतात जोरदार आणि पाण्यात खुदतात, पाण्यामध्ये उडी मारतात. त्या बंगल्याच्या खाली पाणी असतं अवतीभवती, त्याच्यातून स्विमिंग करून ते भिंत चढून रशीतून बाहेर येतात. ते रशीने भिंत चढल्यानंतर बाहेर येऊन त्या आयुषचा आवाज पूर्ण बाहेरपर्यंत येतो, किंचाळण्याचा असा वाचवा म्हणून असा जोरदार आवाज असा एकदम बाहेर येतो. सगळे घाबरलेले असतात. ते सिक्युरिटी पण बोलतात, अरे पळा पळा, तुम्ही इथून पळून जा, ती सोडणार नाही तुम्हाला, आता ती तुमची वाट पाहत राहील. असं करता करता सगळे आपली 3 मित्र त्या एरियाच्या बाहेर येतात. आणि जसं बाहेर लांब येतो बघतोय तर काय, तो आवाज पण बंद होता आणि ती खिडकी पण बंद होऊन जाते. ते सिक्युरिटी बोलतात परत येऊ नका, ते पळून जा असं बोलतात. 3 मित्र घाबरतात. शेवटी मग ड्रायव्हर साहेब कारमध्ये बसतात, आपले बॅगा बिगा रूममधून घेतात आणि कारमध्ये बसून लगेच निघून जातात. ते शहरात आत येतात, बघतात तर काय, हे काय बरं, लगभग 3 वर्ष झाली आहेत, आयुष साहेबांचा काय पत्ता नाही. तेव्हा 3 मित्रांनी विचार केला असता की आयुष साहेब आता मेले आहेत. पण एक दिवस असा येतो की ड्रायव्हर साहेबांना स्वप्न पडतं की आयुष साहेब त्या ड्रॅक्युलाचं असं प्लेट धुत आहेत, आयुष साहेब तिच्या लादी पुसतायत. ड्रायव्हर साहेबांना शेवटी एक स्वप्न पडतं आणि ते स्वप्न लगभग 3 वर्षांनंतर येतं ड्रायव्हर साहेबांना. 3 वर्ष होतात त्या घटनेला. ड्रायव्हर साहेब बोलतात की नाही,
आता आपल्याला परत जावं लागेल. ड्रायव्हर साहेब ठाकरे साहेबांना आणि अशोक साहेबांना परत सांगतात की आपण परत आयुष साहेबांना वाचवावं लागेल आणि आयुष साहेबांना एक नवीन पाय पण जोडलेला असतो. तर असं करता करता ही स्टोरीचा पार्ट 1 इकडे समाप्त होतोय. तर पार्ट 2 लवकरच येईल. स्टोरी ऐकण्याबद्दल धन्यवाद.